नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या लाभार्थ्यांना जे आहे ते 50,000 रुपये वाढीव रक्कम या ठिकाणी वाढीव अनुदान भेटणार आहे। तर या ठिकाणी पहा तुम्हाला घरकुल कोणत्या साली भेटला आहे नक्की कमेंट करून सांगा। म्हणजे 2022, 2023, 2024, 2025 म्हणजे 2000 किती साली तुम्हाला जे आहे ते घरकुल भेटलेलं आहे। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर तुम्हाला मी रिप्लायमध्ये देईल की तुम्हाला हे 50,000 रुपये जास्त भेटणार आहेत का नाही। कारण की हे काही लोकांना नवीन जे घरकुल लाभ भेटलेले आहेत त्यांना भेटणार आहेत। तुम्हाला कोणत्या साली घरकुल चा लाभ भेटला आहे नक्की कमेंट करून सांगा। आणि आणखीन पण तुम्हाला घरकुलचा लाभ भेटला आहे की नाही हे पण कमेंट करून तुम्ही सांगू शकता। तर या ठिकाणी पहा सविस्तर बातमी बघूयात की कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये अतिरिक्त वाढ भेटणार आहे आणि कधीपासून भेटणार आहे सविस्तर माहिती बघूयात। तर मित्रांनो तुम्ही जर आणखीन पण चॅनलला आपल्या सबस्क्राइब केले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कारण की अशाच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना म्हणजे घरकुल योजनेविषयी माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती असते। नवीन घरकुलला अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती भेटत असते। तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा, तुम्हाला कमेंटचं उत्तर दिलं जाईल। तर या ठिकाणी सविस्तर माहिती आपण बघूयात। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण पाहायला भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा सविस्तर बातमी अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागासवर्गांना बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्सेचे अतिरिक्त 50,000 रुपये इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय जी.आर. आहे। आता जी.आर. किती तारखेचा आहे तर या ठिकाणी पहा 27 मार्च 2026 चा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी पहा आपण जे आहे ते थोडक्यात संपूर्ण माहिती बघूयात विस्तारून। तर या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्साचे प्रति लाभार्थी 50,000 इतके अनुदान जे आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी अक्षरी 40,000 कोटी फक्त या ठिकाणी पहा अक्षरी 40,000 कोटी फक्त इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर नवी मुंबई यांनी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे जे आहे ते शासनाने मान्यता देण्यात आलेलं आहे। प्रति लाभार्थी किती भेटणार आहेत म्हणजे प्रति लाभार्थ्याला एका घरकुलला एका लाभार्थ्याला जे आहे ते 50,000 रुपये इतके अतिरिक्त अनुदान भेटणार आहे। अगोदर तुम्हाला कमी भेटत होते त्यापेक्षा आता तुम्हाला एक्स्ट्रा अनुदान जे आहे ते 50,000 रुपये त्यामध्ये वाढीव भेटणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचे तुम्हाला भेटणार आहे की नाही बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांच्या मनामध्ये असणार आहे की आम्हाला हे 50,000 रुपये जास्त भेटणार आहेत की नाही। तर तुम्हाला 50,000 रुपये हे जास्त भेटणार आहेत की नाही कसं कळेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या वर्षी घरकुलचा लाभ भेटलेला आहे। या ठिकाणी त्या प्रकारे तुम्हाला माहिती देण्यात येईल, कमेंटचं रिप्लाय देण्यात येईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर आणखी माहिती देऊ। तर अशा प्रकारे पहा अशा प्रकारची आहे ती माहिती आलेली आहे। जे काही नवीन घरकुलं भेटलेले आहेत त्यांना तर भेटणार आहेत, परंतु अगोदर ज्यांना भेटलेत त्यापैकी कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या साली घरकुल भेटलेल्या लाभार्थ्यांना हे 50,000 भेटणार आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नक्कीच या ठिकाणी पहा तुम्हाला घरकुलचा लाभ कधी भेटला आहे आणि घरकुलचा लाभ भेटला आहे की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा कारण की घरकुलाविषयी नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटत असते। तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुमच्या मनातले प्रश्न कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।